म्हणजे विरोधकांना हे नक्की कळलेलं आहे की आता आमचा टिकाव लागू शकत नाही। बाबा आम्हाला ह्या लढाईमध्ये सामील होऊनच उपयोग नाही, तर कारण आम्ही ज्यांच्यासाठी लढतोय तेच आम्हाला अगर आधार देऊ शकत नाही तर आम्ही का निवडणूक लढवायची। तर मग विरोधकांना जी स्पेस पाहिजे असते, विरोधकांकडे जे मुद्दे पाहिजे असते, जे टीका करण्यासाठी जे काही त्यांना एक कुठेतरी खाद्य पाहिजे असतं, ते खाद्यच मिळत नसल्यामुळे आता ते त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे उमेदवार ह्यांना असं भावना निर्माण झालेली आहे की निवडणुका लढून पण उपयोग काय। ही बिनविरोधची जादू किंवा असं म्हटलं जातं की हा पॅटर्नच वेगळा आहे। आजपर्यंत वेगवेगळे पॅटर्न प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या पद्धतीने येते। ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, उमेदवार जाहीर झाल्यानंतर बिनविरोधचं जे सुरू झालं आणि सगळ्यात जास्त म्हणजे 7 जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समिती बिनविरोध आले आणि त्याच बरोबरीने विरोधकांना उमेदवार मिळेनासे झाले आहेत। आणि हे सगळं आपल्या मतदारसंघात, जिल्ह्याचं बाजूला ठेवू, जिल्ह्याचं तर बघूच आहोत, पण हे सगळं आपल्या मतदारसंघात घडलंय। काय जादू, काय किमया आहे याच्या मागे? शेखरजी, याच्यामध्ये जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास जो अजून घट्ट होत चाललेला आहे। लोकसभेपासून सुरू झालेला प्रवास, विधानसभा, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषद, आता ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि भविष्याचा आधार आणि भविष्याचं कवच आणि भविष्य कोण घडू शकतं ह्याच्याबद्दल जेव्हा जनता विचार करते, तेव्हा महायुती, सन्मान्य राणेसाहेब, सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी, सन्मान्य एकनाथ शिंदेजी, या सगळ्यांची जी काय एक भक्कम पाठिंबा आणि साथ मला मिळालेला आहे। निलेश राणेजी असतील, दीपक केसरकरजी असतील, हे माझ्या खांद्याला खांदा लावून जे काम करतायत आणि म्हणून ही एवढी भरगच्च टीम असल्यामुळे आज जनतेमध्ये आमच्याबद्दलचा विश्वास वाढत चाललेला आहे। आणि दुसरं म्हणजे विरोधकांना हे नक्की कळलेलं आहे की आता आमचा टिकाव लागू शकत नाही, कारण का जनतेचा कल अगर एकतर्फी दिसत असेल तर मग विरोधकांना जी स्पेस पाहिजे असते, विरोधकांकडे जे मुद्दे पाहिजे असते, जे टीका करण्यासाठी जे काही त्यांना एक कुठेतरी खाद्य पाहिजे असतं, ते खाद्यच मिळत नसल्यामुळे आता ते त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे उमेदवार ह्यांना असं भावना निर्माण झालेली आहे की निवडणुका लढून पण उपयोग काय। उद्या निवडणूक लढल्यानंतर, जिंकून आल्यानंतर आमच्याकडे निधी पण उपलब्ध होणार नाही देण्यासाठी। कुठून निधी आणायची? ना खासदार आमच्याकडे आहे, ना आमदार आमच्याकडे आहे, राज्य सरकारमध्ये आमचा कोण प्रतिनिधी नाही। जनतेने त्यांच्याकडे कुठल्या ग्रामपंचायत विस्तारीकरणासाठी, कुठल्या रस्त्यासाठी, कुठल्या नळपाणी योजनेसाठी अगर निवेदन हातात दिलं, काय करणार त्या निवेदनाचं? कसा न्याय देणार निवेदनाला? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विरोधकांमध्ये भावना निर्माण झाल्या असल्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांच्या उमेदवारांना पण चांगली ही गोष्ट माहिती आहे आणि म्हणून तुम्हाला हे जे काही बिनविरोध आम्हाला न बोलता, आमच्याकडून काही अपेक्षा न ठेवता स्वतःहूनच बाबा आम्हाला ह्या लढाईमध्ये सामील होऊनच उपयोग नाही, तर कारण आम्ही ज्यांच्यासाठी लढतोय तेच आम्हाला अगर आधार देऊ शकत नाही तर आम्ही का निवडणूक लढवायची। म्हणून मला असं वाटतं मला हे जे बिनविरोधचं पॅटर्न जे तुम्हाला दिसलं, जेवढे लोक बिनविरोध झाले, मी तुम्हाला बोलतो की फॉर्म मागे घेण्याची तारीख थोडी कमी असल्यामुळे हे तुम्हाला एवढाच आकडा दिसलेला आहे। थोडा जास्त वेळ वाढून दिली असती तर हा आकडा अजून मोठा झाला असता। आता ही असंख्य मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचे उमेदवार हे फिरायला पण तयार नाहीत। आताही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ही लढाई हरलेलो आहे। काही लोक उमेदवारी नुसतं घेऊन घरी बसलेले आहेत, अशी ही परिस्थिती तुम्हाला जिल्ह्यामध्ये आणि ह्या मतदारसंघामध्ये दिसत असल्यामुळे मला वाटतं की हा जनतेवर आमच्यावर असलेला विश्वास, आमच्या नेतृत्वावर असलेला विश्वास हा त्याचं प्रतिबिंब आहे।